In the previous lecture, we have seen ionic compounds and their electrical conductivity, and we have discussed that the electrical conductivity of ionic compounds totally depends upon dissociation of ions of that ionic compound in its aqueous solution. त्याचा मीनिंग असा की कोणताही आयोनिक कंपाऊंड जेव्हा त्याला आपण पाण्यामध्ये प्युअर वॉटरमध्ये डिझॉल्व करतो त्याचं डिसोसिएशन होते आणि या डिसोसिएशन नंतर आयन्स जनरेट होतात, कॅटायन्स अँड ॲनायन्स. जर या आयन्सची संख्या जास्त असली तर ते सोल्युशन हे हायली कंडक्टिंग सोल्युशन म्हणून ओळखले जाते. आणि जर डिसोसिएशन नंतर त्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये आयन्सची संख्या कमी असली तर ते लो लेवल ऑफ कंडक्टिंग नेचर असं म्हणून त्या सोल्युशनला आपण कन्सिडर करतो. तर आता आपण बघूया की नेमकं कोणत्याही आयोनिक कंपाऊंडचं डिसोसिएशन नेमकं काय होते आणि त्या प्रोसेसमध्ये काय. ओके, सो डिसोसिएशन ऑफ आयन्स. Dissociation of ions takes place in case of ionic compound when they are dissolved in water or pure water in its aqueous solution. Aqueous solution च्या फॉर्म मध्ये जेव्हा कोणी त्या आपण ionic compound तयार करतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या आयन्सचे डिसोसिएशन होते. In the previous experiment we have seen the example of NaCl solution. 1 gram of NaCl solution ला आपण टाकलं होतं 50 ग्राम वॉटर मध्ये, जे की एका बीकरमध्ये होतं. म्हणजे एक बीकर होता, त्या बीकरमध्ये 50 ml वॉटर होतं. त्या वॉटरमध्ये आपण 1 ग्राम ऑफ NaCl टाकला आणि नंतर या NaClचं त्या बीकरमध्ये काय झालं, डिसोसिएशन होतं. आता डिसोसिएशन ऑफ आयन्स इन द प्रिव्हियस एक्सपेरिमेंट इट वॉज फाउंड दॅट द ॲक्वेस सोल्युशन ऑफ द कंपाऊंड दॅट इज NaCl, 1 ग्राम ऑफ NaCl or CuSO4 or H2SO4 and NaOH are the conductors of electricity. यात आपण असेही म्हणू शकतो की फक्त NaClच नाही तर मागच्या एक्सपेरिमेंट सारखं जर आपण CuSO4 सॉल्टला जरी डिझॉल्व केलं पाण्यात तरी सुद्धा आपण ॲक्वेस सोल्युशन, कंडक्टिंग ॲक्वेस सोल्युशन तयार करू शकतो. सिमिलरली जेव्हा आपण H2SO4 सारखे स्ट्रॉंग ॲसिडला जेव्हा डिझॉल्व करू पाण्यात तेव्हा सुद्धा आपण कंडक्टिंग सोल्युशन तयार करू शकतो. किंवा NaOH सारखे किंवा KOH सारखे स्ट्रॉंग बेसिस यांना जरी आपण पाण्यात डिझॉल्व केलं तरी सुद्धा आपण कंडक्टिंग ॲक्वेस सोल्युशन तयार करू शकतो. ओके, या सगळ्यांमध्ये NaCl सोबत CuSO4 हा सॉल्ट आहे आणि हे दोघं सुद्धा कंडक्टिंग ॲक्वेस सोल्युशन तयार करू शकतात, फॉर्म करू शकतात. सिमिलरली H2SO4 कॅन ऑल्सो फॉर्म कंडक्टिंग सोल्युशन विच विल बी ॲसिडिक इन नेचर. Similarly, NaOH or KOH, they can also form aqueous solution, conducting aqueous solution, and these are the strong bases. Okay, तर conducting aqueous solution बनवण्यासाठी तुम्ही salts वापरू शकता, acids वापरू शकता, bases वापरू शकता. Okay, so in this way you can form a conducting solution. आता या सगळ्या conducting solution मध्ये काय व्हायचं, dissociation of ions होईल. Dissociation of ions काय व्हायला, कारण त्यात कॅटायन आणि ॲनायन काय होतात, सेपरेट होतात. जेव्हा आपण या सॉल्ट्सला, या ॲसिड्सला, या बेसिसला वॉटरमध्ये डिझॉल्व करतो तेव्हा त्यांच्यामध्ये असलेल्या आयन्सचं डिसोसिएशन होते, म्हणजेच त्यांच्यामध्ये असलेले आयन्स काय होतात, सेपरेट होतात. ओके, यालाच आपण म्हणतो डिसोसिएशन ऑफ आयन्स. आता हे डिसोसिएशन ऑफ आयन्स नेमकं कसं होते एक्सपेरिमेंटली आपण बघूया. एक बीकर आहे, त्या बीकरमध्ये असंच एक ॲक्वेस सोल्युशन आहे. ते कोणते ॲक्वेस सोल्युशन असू शकते, सॉल्ट्सचा असू शकते, ॲसिड्सचा असू शकते किंवा बेसिसचा असू शकते. तर आता त्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये डिसोसिएशन झालेलं आहे आणि डिसोसिएशन नंतर कॅटायन्स आणि ॲनायन्स त्यात तयार झाले, निगेटिव्हली चार्ज अँड पॉझिटिव्हली चार्ज. ओके, आता त्या पूर्ण बीकरमध्ये आपण 2 मेटल रॉड इन्सर्ट केले, जसं आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बेअर वायर्स टाकले होते बीकरमध्ये, तसंच इथं काय केले, 2 इलेक्ट्रोड्स इन्सर्ट केले. ओके, मेटल प्लेट्स सुद्धा म्हणू शकतो तुम्ही याला. आणि याला आपण बॅटरी कनेक्ट केलेली आहे असं कन्सिडर करा. इथं कनेक्ट केलेला आहे बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल, इथं कनेक्ट केलेला आहे बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल. ज्या टर्मिनलला आपण बॅटरीचा पॉझिटिव्ह, ज्या प्लेटला किंवा ज्या टर्मिनलला आपण बॅटरीचा पॉझिटिव्ह पॉईंट कनेक्ट करतो त्याला आपण म्हणतो ॲनोड, आणि ज्याला बॅटरीचा निगेटिव्ह पॉईंट कनेक्ट करतो त्याला म्हणतो आपण कॅथोड. आता इथं बॅटरीचा पॉझिटिव्ह पॉईंट कनेक्ट केलेला आहे या प्लेटला किंवा या वायरला म्हणू शकता किंवा या रॉडला म्हणू शकता तुम्ही, त्यामुळे याला आपण म्हणतो ॲनोड. आता हा ॲनोड असतो पॉझिटिव्हली चार्ज
ओके. हा ॲनोड पॉझिटिव्हली चार्ज असल्यामुळं या सोल्युशन मध्ये जे काही निगेटिव्हली चार्ज आयन्स आहेत ते सगळे या ॲनोडकडे म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पॉईंटकडे काय होतील अट्रॅक्ट होतील. या सोल्युशन मध्ये प्रेझेंट असलेले सगळे निगेटिव्हली चार्ज आयन्स ते अट्रॅक्ट होतील ॲनोडकडे. आता निगेटिव्हली चार्ज आयन्स म्हणजे काय तर ॲनायन्स. ओके. या ॲक्वेस सोल्युशन मध्ये प्रेझेंट असलेले सगळे ॲनायन्स कोणाकडे अट्रॅक्ट होतील ॲनोडकडे. या ॲक्वेस सोल्युशन मध्ये प्रेझेंट असलेले सगळे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स म्हणजे कॅटायन्स अट्रॅक्ट होतील कॅथोडकडे. Anions will get attracted towards anode, cations will get attracted towards cathode. Okay, anions will get attracted towards anode and cations will get attracted towards cathode. In the aqueous solution, positively charged cations, these cations will move toward the cathode like this, and the anions, that is positively charged ions, they will move towards the anode. And finally, the liquid or solution which contains large number of dissociated ions, it will conduct electricity smoothly. ज्या aqueous solution मध्ये हे dissociated ions large number of quantity मध्ये प्रेझेंट असतील त्या सोल्युशनची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त असेल. म्हणजेच आपण जे काही ऍसिड वापरतोय, जे काही सॉल्ट वापरतोय, जे काही बेस वापरतोय त्या ॲक्वेस सोल्युशन मध्ये डिसोसिएशन करण्यासाठी, तर जर हे स्ट्रॉंग असले तरच त्यांचं डिसोसिएशन ॲक्वेस सोल्युशन मध्ये कम्प्लिटली होईल. ओके. जेवढा ऍसिड स्ट्रॉंग असेल तेवढं जास्त डिसोसिएशन, जेवढा बेस स्ट्रॉंग असेल तेवढं जास्त डिसोसिएशन. ओके. सेम थिंग गोज विथ सॉल्ट्स ऑल्सो. सो जेवढं तुमचा ऍसिड असू द्या, बेस असू द्या, सॉल्ट असू द्या, हे जे स्ट्रॉंग नेचरचे असतील तेवढं डिसोसिएशन खूप मोठ्या प्रमाणावर होईल. आणि जेवढं डिसोसिएशन जास्त प्रमाणावर होईल तेवढीच त्या ॲक्वेस सोल्युशनची, बिगरमध्ये असलेल्या ॲक्वेस सोल्युशनची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सुद्धा कशी असेल जास्त असेल. आता बिगरमध्ये असलेल्या ॲक्वेस सोल्युशनची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जेवढी जास्त असेल तेवढ्या इझिली या पूर्ण अरेंजमेंटमधून करंट काय होईल फ्लो होईल. म्हणजेच या पूर्ण अरेंजमेंटची कंडक्टिव्हिटी कोणावर डिपेंड आहे डिसोसिएशन ऑफ आयन्सवर. ओके. सो दिस वॉज ऑल अबाउट डिसोसिएशन ऑफ आयन्स.